शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्ही डीकोडर किंवा ड्रायव्हर आयसीज वापरून सिंगल डिजिट काउंट व्हॅल्यू कशी तयार करायची आणि चाचणी कशी करायची ते शिकलात. आता आपण IC 7490 वापरून डीकेडमधील काउंटरचे कनेक्शन आणि चाचणी आणि 7 विभागातील डिस्प्ले उपकरणांवर 2 अंकी गणना मूल्यासह डीकोडर किंवा ड्रायव्हरचे कनेक्शन आणि चाचणी याबद्दल जाणून घेणार आहोत. IC 7490 वापरून दशकातील काउंटरचे बांधकाम आणि चाचणी. डिजिटल ट्रेनर किटमध्ये आउटपुट LEDsला Q, QB, QC, QD म्हणून ओळखा. IC 7490चा पिन 11ला LED QA आउटपुट करण्यासाठी कनेक्ट करा. LED QB आउटपुट करण्यासाठी IC 7490चा पिन 8 कनेक्ट करा. LED QC आउटपुट करण्यासाठी IC 7490चा पिन 9 कनेक्ट करा. LED QD आउटपुट करण्यासाठी IC 7490चा पिन 12 कनेक्ट करा. +5 वोल्ट वीज पुरवठा VCC चालू करा. इनपुट पिन 2 आणि 3 रीसेट करण्यासाठी क्षणभरात लॉजिक 1 इनपुट लागू करून काउंटर आउटपुट रीसेट करा. सिंगल शॉट लॉजिक पल्सर वापरून पिन क्रमांक 14 वर घड्याळाची नाडी लावा आणि QA, QB, QC, QD येथे टॅब्युलेशनमधील आउटपुट लॉजिक स्तर नोंदवा. क्लॉक पल्स इनपुट 0 रीसेट, आउटपुट 0000, LED डिस्प्ले आउटपुट 0. क्लॉक पल्स इनपुट 1, आउटपुट 0001, LED डिस्प्ले आउटपुट 1. क्लॉक पल्स इनपुट 2, आउटपुट 0010, LED डिस्प्ले आउटपुट 2. क्लॉक पल्स इनपुट 3, आउटपुट 0011, LED डिस्प्ले आउटपुट 3. क्लॉक पल्स इनपुट 4, आउटपुट 0100, LED डिस्प्ले आउटपुट 4. क्लॉक पल्स इनपुट 5, आउटपुट 0101, LED डिस्प्ले आउटपुट 5. क्लॉक पल्स इनपुट 6, आउटपुट 0110, LED डिस्प्ले आउटपुट 6. क्लॉक पल्स इनपुट 7, आउटपुट 0111, LED डिस्प्ले आउटपुट 7. क्लॉक पल्स इनपुट 8, आउटपुट 1000, LED डिस्प्ले आउटपुट 8. घड्याळ पल्स इनपुट 9, आउटपुट 1001, LED डिस्प्ले आउटपुट 9. क्लॉक पल्स इनपुट 10, आउटपुट 0000, LED डिस्प्ले आउटपुट 0. 2 अंकी मोजणी मूल्यासाठी 7 विभाग प्रदर्शनासह डीकोडर ड्रायव्हरचे बांधकाम आणि चाचणी. या सर्किटसाठी IC 74LS90 आणि IC 74LS47 चे 2 संच आणि 7 विभागातील डिस्प्ले उपकरणे आवश्यक आहेत. IC 74LS90 ने सुरुवात करा. डिजिटल ट्रेनर किटमध्ये पिन नंबर 5 ते 5 वोल्ट पॉवर सप्लाय VCC आणि पिन नंबर 10 जमिनीवर कनेक्ट करा. पुढे IC 74LS47 चा पिन क्रमांक 16 ते 5 वोल्ट वीज पुरवठा VCC आणि पिन क्रमांक 8 जमिनीवर जोडा. 7 सेगमेंट LEDच्या कॉमन एनोड टर्मिनलला 5 वोल्ट कनेक्ट करा.
IC74LS90 चा पिन क्रमांक 11 IC74LS47 च्या पिन क्रमांक 6 शी जोडा. IC74LS90 चा पिन क्रमांक 12 IC74LS47 च्या पिन क्रमांक 7 शी जोडा. IC74LS90 चा पिन क्रमांक 9 IC74LS47 च्या पिन क्रमांक 1 शी जोडा. सर्किट डायग्रॅमनुसार IC74LS90 चा पिन नंबर 8 IC74LS47 च्या पिन नंबर 2 शी जोडा. पिन नंबर 2 आणि 3 वर शॉर्ट बनवा आणि पिन 6 आणि 7 ग्राउंडवर देखील शॉर्ट करा. आता IC74LS47 पिन 7 सेगमेंट LED डिस्प्ले 2 टर्मिनलला 100 OHM रेझिस्टरद्वारे कनेक्ट करा. पिन 13 टू A टर्मिनल, पिन 12 ते B टर्मिनल, पिन 11 टू C टर्मिनल, पिन 10 टू D टर्मिनल, पिन 9 टू E टर्मिनल, पिन 14 टू G टर्मिनल, पिन 15 टू F टर्मिनल. कनेक्शन ओव्हर लेबल झाल्यानंतर 7 सेगमेंट दाखवल्याप्रमाणे 1 आणि 2 दाखवतो. वास्तविक IC174LS90 चा पिन क्रमांक 11 घड्याळ इनपुट म्हणून IC274LS90 च्या पिन क्रमांक 14 शी समांतर जोडलेला आहे. हे डिस्प्ले 2 नंतर 10 क्लॉक पल्समध्ये एकदा मोजणीसाठी ट्रिगर करते. डिस्प्ले 1 प्रत्येक क्लॉक इनपुटसाठी 0 ते 9 प्रदर्शित करेल आणि 10 क्लॉक इनपुट नंतर एकदा डिस्प्ले 2 बदलेल. वीज पुरवठा 5 व्होल्ट VCC चालू करा. इनपुट पिन 2 आणि 3 रिसेट करण्यासाठी क्षणार्धात लॉजिक 1 इनपुट लागू करून काउंटर आउटपुट रिसेट करा आणि 74LS47 चे 7 सेगमेंट आउटपुट आणि टॅब्युलेशनमध्ये 7 सेगमेंट डिस्प्लेवर प्रदर्शित केलेला नंबर रेकॉर्ड करा. सिंगल शॉट लॉजिक पल्सरचा वापर करून पिन क्रमांक 14 वर क्लॉक पल्स लावा आणि टॅब्युलेशनमध्ये 7 सेगमेंट डिस्प्लेवर प्रदर्शित केलेला क्रमांक नोंदवा. क्लॉक पल्स इनपुट 0 रिसेट, आउटपुट 0000, LED डिस्प्ले 1, आउटपुट 0, LED डिस्प्ले 2, आउटपुट 0. क्लॉक पल्स इनपुट 1, आउटपुट 0001, LED डिस्प्ले 1, आउटपुट 1, LED डिस्प्ले 2, आउटपुट 0. क्लॉक पल्स इनपुट 3, आउटपुट 0011, LED डिस्प्ले 1, आउटपुट 3, LED डिस्प्ले 2, आउटपुट 0. क्लॉक पल्स इनपुट 4, आउटपुट 0100, LED डिस्प्ले 1, आउटपुट 4, LED डिस्प्ले 2, आउटपुट 0. क्लॉक पल्स इनपुट 5, आउटपुट 0101, LED डिस्प्ले 1, आउटपुट 5, LED डिस्प्ले 2, आउटपुट 0. क्लॉक पल्स इनपुट 6, आउटपुट 0110, LED डिस्प्ले 1, आउटपुट 6, LED डिस्प्ले 2, आउटपुट 0. क्लॉक पल्स इनपुट 7, आउटपुट 0111,
LED display 1, output 7, LED display 2, output 0. Clock pulse input 8, output 1000, LED display 1, output 8, LED display 2, output 0. Clock pulse input 9, output 1001, LED display 1, output 9, LED display 2, output 0. 10व्या क्लॉक पल्स देताना 9 ते 0 मध्ये 1 बदल दर्शवा आणि 0 ते 1 मध्ये 2 बदल दर्शवा, म्हणजेच 2 डिस्प्ले दशांश संख्या 10 दर्शवतात. अशा प्रकारे 2 अंकी संख्या पाहून 00 वर रिसेट करण्यापूर्वी 00 ते 99 वर जातात. 74LS90 सह सर्किटमध्ये आणखी 7 सेगमेंट LEDs जोडून डिस्प्ले कोणतीही संख्या प्रदर्शित करू शकतो. अशा प्रकारे आपण काउंटर आणि ड्रायव्हर डिकोडर सर्किटसह 7 सेगमेंट डिस्प्लेवर 2 अंकी गणना मूल्य तयार आणि चाचणी केली आहे. धन्यवाद.